अचानकच पिहू आल्यामुळे श्रीची अशी काही धांदल उडालेली असते ना, त्यात शिवनाथाने तिची ओळख विचारलेली असते. कोण आहे ती? श्रीला काय सांगावं कळत नाही, त्याची बोबडे वळते. राघव येतो. राघव पिहूची खरी ओळख सांगणार. पिहू सांगते की थांबा, मी स्वतःच सांगते. आता राघवला वाटत असतं की पिहू खरं काय ते सांगून टाकेलच, पण पिहू नेमकी श्रीच्या बाजूने बोलते. म्हणजे ती स्वतःची खरी ओळख सांगत नाही. शिवनाथला ती सांगते की आमचं इकडं ब्याची ऑर्डर होती ना, आमच्यापर्यंत ती पोहोचलीच नाही. शिवनाथा विचारतो की बियाची ऑर्डर होती, आणि तो पिहूला आतमध्ये बोलावून घेतो. पिहू जाते. शिवनाथा आदराने तिला बसायला सांगतो. तो विचारतो की बियाची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. श्रीला याबद्दल तो जा विचारतो. श्री सांगतो की आप्पा, ऑर्डर पाठवली आहेच, संध्याकाळपर्यंत पोहोचल की तुमच्यापर्यंत. पिहू आता तिथे शिवनाथासमोर थापा मारते की असं वय, आहो ते आमच्यापर्यंत ऑर्डर पोचली नव्हती ना. मग ते पप्पानी मला सांगितलं ना. खरं तर पप्पाच येणार होतं, पण त्यांना काय तर काम आलं म्हणून मला पाठवले त्यांनी. पिहू सांगते. शिवनाथा तिथे पिहूला विचारतो की पण तुम्ही नेमकं आहे तर कुठले? आता पिहू गडबडते, पण ती सांगते की खुर्द सातारची. शिवनाथा विचारतो की अहो सातारच्यात, पण नेमके कुठल्या? सातारचंच कंदीपेढ्याचं फेमस जे दुकान आहे ना ते आमचंच आहे, ते चव्हाणांच्या गल्लीतलं. शिवनाथा विचारतो की काय? अहो ते तिथलं पेढं तर मला इतकं आवडतं ती बघा. जेव्हा बी मी जातोय ना तालुक्याला म्हणजे सातारला कामानिमित्त, तेव्हा त्या दुकानातलं पेढं आणल्याशिवाय मी येतच नाही परत. एक नंबर पेढा बरं का तुमच्या दुकानातला. पिहू म्हणते की असं आहे होय. अहो आम्हासले म्हणजे मला जर आधी ठाऊक असतं तर तुमच्यासाठी चांगले 2-4 किलो आणलंच असतं की मी. बरं पुढच्या वेळेला येताना नक्की घेऊन येते तुमच्यासाठी. आता शिवनाथा तिथे एक प्रश्न विचारतो की थांबा. पिहू उठणार. ती घाबरून खाली बसते. शिवनाथा विचारतो की तुमचं तर पेढ्याचं दुकान आहे ना मग शेती ब्या ते कशासाठी? नाही म्हणजे ब्याची ऑर्डर दिली आहे म्हणून विचारतोय. पिहू पुन्हा थापा मारते की अहो पण आमची शेती बी आहे की, ते पप्पासने काम होतं म्हणून मी आले ना आता शिवनाथा श्रीला ओरडायला लागतो की बघा, समजून घ्या जरा. लेकराने आईबाच्या धंद्याला जरा हातभार लावला की बाकीची कामं बी कशी पाटापट होतात समधी. शिवनाथा सांगतो की बरं एक काम कर, ताईंना बस स्टॉपवरती सोडून ये. श्रीचा आवाज घशातच अटकतो आणि राघव त्याच्यावरती फिदी हसत असतो. मुद्दाम चिडवतो त्याला. श्री विचारतो की काय? शिवनाथा सांगतो की अरे ताईंना बस स्टॉपवरती सोडून ये. नाही म्हणजे एकट्या आल्यात ना त्या, पोचाय उशीर होईल की त्याचने. श्री समोर मुद्दामच म्हणतो की चला मॅडम, जातो घेऊन तुम्हाला. राघव मनात विचार करतो की अरे म्हणायचं होतं ना तुम्हासने जसं सातारचं कंदी पेढं आवडतात ना चव्हाणांच्या दुकानातलं, तसं मला त्यांची पोरगी बी आवडते. शिवनाथा राघवला विचारतो की तू मोकळा आहेस ना जा मग माधवकडं आतमध्ये जा आणि अकाउंटचं समजा काही शिकून ये. राघव विचारतो की आत्ता? शिवनाथा सांगतो की हां आत्ताच निघ. राघव तनतनच जातो. बाहेर पिहू श्रीला सांगते की आज वाचवलं या तुझ्या पप्पापासून तुला. श्री म्हणतो की पप्पा नाही आप्पा. पिहू चिडते की मुद्दा ते नाही आहे रे. अरे तू केव्हा सांगणार आहे आपल्याबद्दल तुमच्या पप्पांना, तुमच्या आप्पांना? श्री तिला वचकतो की सांगतो का बाई माझी, आधी इकडनंच चल. इकडे घरी उमा स्वयंपाक करत असते तेव्हा मंदामावशी येते. मंदामावशी उमाला आठवण करून देते की गिरणीतून दळण तर आणलंच नाही. उमाच्या लक्षात येतं. उमा त्यांना सांगते की मी पैसे देते तुम्हाला, तुम्ही जाऊन आणता का? तेव्हा त्यांना काहीच हरकत नसते. आता उमा पैसे द्यायला येणार, तिच्या लक्ष खिडकीतून बाहेर जातं. समोर माई थांबलेल्या असतात. माईंचा चेहरा उदास असतो. उमा खानाखुणा करून विचारते. माही काहीच झालं नसल्याचं सांगतात. उमा खानाखुणा करून पुन्हा विचारते की जेवलात? माई त्या जेवल्या नसल्याचं सांगते. उमा पैसे आणण्यासाठी आत जाते. इतक्यात छाया माईंसाठी जेवण घेऊन येते. माई सांगतात की न गं मला जेवायचं. छाया मुद्दाम चिडवते की आता समोरून
इतका फोडणीचा छान घमघमाट येत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ते असलं बरं खाऊ वाटेल. माझ्या बी हाताला लई भारी चव आहे बरं का. एकदम समोरच्या फोडणीसारखीच फोडणी मी बी टाकून मस्त स्वयंपाक बनवू शकते. पण तुमचंच पथ्य पाणी आहे ना व, त्याला मी तर काय करणार. आमच्या बी शेजारना काकी राहायची. ती शेजारची काकी आहे ना व, ती सारखं म्हणायची की तुमच्या छायाच्या हाताला इतकी चव आहे की कोण बी तिच्या हातचं खाल्लं की एका फाटक्यात पसंत करेल बघा. छाया तिथे उभं राहून आपलाच कौतुक सोहळा साजरा करते आणि माई खूप वैतागतात. आता ते पाहून छाया पण लगेच चिडचिड करते की आमचं दारा बी कौतिक नाही, कौतिक नसते समोरच्यांचंच. तेव्हा माई सांगतात की बरं बाई आणि इकडं जेवते म्या. छाया सांगते की आत्ता कसं, आता जे काही बी आहे तेच गोड मानून घ्या. जेवणाचा ताट देऊन ती निघून जाते. उमाला इतका आनंद झालेला असतो. आता माईंनी जेवण केलं नाही कळल्यानंतर पटकन ती धावत किचनमध्ये येते. मंदा मावशींना ती रिक्वेस्ट करते की माझं एक काम करते का मावशी, एवढी वाटाण्याची उसळ घेऊन माईला नेऊन दे की. आता ते घाबरते आणि म्हणते की पण पद्मा असेल नवं तिथं. तेव्हा उमा तिला मनापासून विनंती करते की माईला खरंच नेऊन दे की तिच्या नकळत. माझ्यासाठी एवढं कर की गं. आता त्याने एवढं तळमळीने बोललं म्हटल्यानंतर मंदा मावशी ठीक आहे म्हणते. गुपचूप चोरून ती माईंना उसळ नेऊन देते. माईंना सांगते की घ्या, उमानं केले आहे, तुम्हाला आवडते तशीच. माई इतक्या खुश होतात, त्यांना खूप भारी वाटत असतं की आता त्यांच्या लेकीच्या हातचं त्यांना खायला मिळत आहे. पटकन त्या जेवणाच्या ताटावरती ताव मारायला बसतात. जेव्हा वाटाण्याच्या उसळीचा पहिला घास घेतात त्यांचं मन इतकं तृप्त होतं. पण माई यांच्याकडून एक गोडचूक घडते हा. नाही म्हणजे आनंदाच्या भरामध्ये त्या हॉलमध्ये जेवायला बसतात ना. गुपचूप जर जाऊन त्यांच्या खोलीत बसले असतं तर ना पद्माला कळलं असतं ना इतका राडा झाला असता. पण माईची एक चूक नडते. माई तिथे जेवत असताना पद्मा हजर होते. पद्माचं लक्ष माईंच्या ताटाकडे जातं आणि ती आता छायाला हाका मारते. जा विचारते की आपल्या घरात इतकी समधी भाजी घेतली, त्याच्यामध्ये पांढरा वाटाणा होता का. छाया विचार करते की काय पांढरा वाटाणा. माईंच्या ताटाकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की बहुतेक भाजी समोर ना आलेली दिसते, म्हणजे उमाच्या हातचं जेवण. आता तिची अशी काय बोबडे वळते ना ततबाप करायला लागते. ते मी ते काय ते. पद्मा तिला ओरडते की आपल्या घरात पांढऱ्या वाटाण्याची उसळ झालीच कशी काय म्हणते मी. या घरात मला उसळ चालत नाही हे तुम्हासनी माहिती आहे नवं. तरी बी मग घरात पांढऱ्या वाटाण्याची भाजी केलीच कशी. तुम्ही कोणी बी मला नाही सांगितलं ना, तरी बी मला कळतंय हे वाटाण्याची उसळ आली कुठनं असेल. आता माई आणि छाया दोघे जाम घाबरलेले असतात. तिकडे गोडाऊनमध्ये राघव माधववरती ओरडतो की दाद्या ऐक की, ऐ दाद्या ऐ, काही बी कर पण प्रेम तुझंच जिंकलं पाहिजे बरं का. तू आताच्या आता उठ आणि आपासने जाऊन सांग. त्या दोघांचा वाद चालू असतानाच शिवनाथ तिथे येतो. शिवनाथ मधुराकडे आलेला असतो. तो विचारतो की अरे ही कुठे गेली, काय ती माधुरी ही कुठे गेली. माधव सांगतो की मधुरा. शिवनाथ म्हणतो की अरे तेच ते रे, आज आले नाही कामावरती, सुट्टी घेतली आहे का. माधव सांगतो की नाही आप्पा ते. अरे सांग केलं का, अरे स्टाफकडे तुझं लक्ष नसतंय वय. माधव हिंमत करून सांगतो की आप्पा तिने नोकरी सोडली, कालच राजीनामा देऊन गेली ती. शिवनाथ धक्क्याने विचारतो की काय नोकरी सोडली, पण कशा पायी. माधव सांगतो की माहीत नाही आप्पा. शिवनाथ विचारतो की काय लेका असा कसा रे तू. अरे मान्य आहे की प्रामाणिकपणे काम करावं, पण आजूबाजूला काय चाललंय ते बी बघावं. अरे तुझ्या समोरच बसते ना लेका ती, मग कशा पायी नोकरी सोडली विचारायचं ना. काय अडचण आहे का, काय त्रास आहे का, कसला त्रास होता का, नाही म्हणजे काय पगारवाढ ही काय हवी आहे का तिला. तेव्हा माधवला आठवतं की लग्नासाठी मधुरा मागे लागली आणि त्याने स्पष्ट सांगितले की तो करूच शकत नाही. भानावर येतो आणि तो सांगतो की नाही आप्पा असं काय नाही.
शिवनाथ म्हणतो की तिचा पत्ता माहिती असेल ना तुला. माधव घाबरतो. तो सांगतो की नाही अप्पा, ते काय बोलावं सुचत नाही हा त्याला. पण अचानकच राघवमध्ये पचकतो की अप्पा मला माहिती आहे त्याचा पत्ता. शिवनाथ त्याच्याकडे चौकशी करतो की तुला कसं माहिती. राघव थापा मारतो की ते 2-3 वेळेला त्यांना रातच्याला काम करताना उशीर झाला होता ना. तर मी आज स्वतः गाडीवरती सोडून आलो होतो त्यासनी. ते टॅलीची ते अकाउंटची कामं करताना हिशोब केल्यानंतर ते उशीर लागतो ना. ते उशीर झालता तेव्हा आलतो सोडून. शिवनाथ म्हणतो की ठीक आहे, चल घेऊन चल मला. बोलतो मी तिच्याशी. विचारतो ना की काय अडचण आहे का, काय पगार वाढावे आहे का. बोलतो तिला मी, चल. आणि राघवला ओरडतो की जरा लक्ष घाला कामात आपल्या बी. म्हणजे असं एका मुलीला एवढं उशीरपर्यंत बसायची पाळी नाही येणार आणि तुम्हाला गाडीवर सोडायची. राघव मान खाली घालून सांगतो की होय आप्पा. राघव शिवनाथला घेऊन जातो. तोपर्यंत माधव मधुराला फोन करतो. मधुराला जेव्हा माधवचा फोन येतो इतकी खुश होते ती. माधव तिला फोनवर सांगतो की ऐक, आप्पा तुला भेटायला येते ती. मधुरा जास्तच खुश होते. तिला वाटतं की बहुतेक माधवनं त्यांच्याबद्दल सांगितली काय. पण माधव तिला सांगतो की हे बघ मधुरा, आप्पा जरी आलं तरी तू त्यासने काय बी सांगणार नाही की तू नोकरी कशापायी सोडली आहेस ते. फक्त माझ्यासाठी. जर हे सगळं कळलं ना तर त्यासने लय मोठा धक्का बसेल. मधुरा ऐक, मी आजपर्यंत तुमच्याकडे काय बी मागितलं नाही. माझ्यासाठी फक्त ते एवढं करा. मधुरा बिचारी संभ्रमात पडते. इकडे पद्मा त्या छोट्याशा भाजीवरून आता इतका अकांड तांडव करते की ती माईंनाच्या विचारते की आय, आपल्या घरात समजा इतक्या भाज्या असताना तुला समोरच्याच्याच घरची भाजी खायची काय चढ लागली. अगं तू सांग की तुला काय खायचं आहे ते. अगं तुझ्यासाठी पंचपक्वानाचं ताट बी तयार करून ठेवते. पण तिकडचं इकडं कशापायी. तिचा त्रागा इतका होतो. माई तिला समजावतात की पद्मा, अगं जरा राग कमी कर ग बाई. अगं इथं पंचपक्वानं मिळतात ग. अगं पण चवीचं काय. उमाच्या हाताला किती चव आहे तुला तर माहिती आहेच की. आणि तिच्या हातचं तुलाच जास्तीचं आवडायचं की. पद्माला एक प्रसंग आठवतो, खूप गोड क्षण तिच्या आयुष्यातला. तिला आठवतं की उमा तिच्यासाठी पोहे बनवून घेऊन आली होती. स्वतःच्या हाताने तिने तिला पोहे भरवलं होतं आणि पद्माने कौतुक नाही केलं म्हणून किती चिडली होती. तो गोड क्षण आठवल्यानंतर पद्मा हळवी होते थोडीशी. माहितीला सांगतात की पद्मा, तू बी 2 घास खा आणि इसर की चमतं जे काय बी झालं होतं ते. पद्मा माईंजवळ येते. ते वाटाण्याची वाटी ती हातात घेते आणि सांगते की तवा उमा याच घरात राहायचे. तिला त्यावेळचा लग्नाचा प्रसंग आठवतो की उमाने ठणकावून सांगितलं होतं की तिला तिच्या आयुष्यात शिवाच हवाय. तिचा राग आणखीनच उफाळून येतो. ते सांगते की तो शिवनाथ, तो बी याच घरात राहायचा. या घरातलं मीठ खाल्लंय त्यानं. या घराच्या मिठाला न जागणाऱ्या घरातलं मीठ आहे याच्यात. आणि ती तणतणत खिडकीजवळ येते. उमा समोरून पाहत असते. माई पद्माला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण उमाला पाहिल्यानंतर ती आणखीनच चिडते आणि उमाच्या डोळ्या देखत ती उसळ रस्त्यावरती फेकून देते ती. माई छायाला मोठा धक्का बसतो. उमाला तर इतकं वाईट वाटायला लागतं. पद्मा खुन्नस देऊन निघून जाते चिडून. उमा आणि माई दोघेही एकमेकींसाठी इतकं झुरतात, इतकं रडायला लागतात. पण पद्माला काडीचाही फरक पडत नाही आणि या दोघींसाठी छायालाही वाईट वाटायला लागतं. प्रेक्षकांनो, भाग जरी संपत असला तरी पुढील भागात बघूयात की शिवनाथने मधुराची भेट घेतलेली असते. शिवनाथ तरी खोदून खोदून विचारतो की नक्की हेच कारण आहे ना व. त्यावर राघव मुद्दामच मधुराला डिवचत असतो की अहो ताई, आप्पा विचारते ती हे खरं कारण काय आहे. अहो जे काही बी खरं कारण असेल ते सांगा की आप्पासनी, आप्पा समजून घेतील बघा. तिकडे पिहू श्रीला आता सगळं काही सांगते की हे बघ, माझ्या लग्नाचं घरचे बघतायत. जर का हे स्थळ त्यांनी पसंत पडलं तर आठवड्याभरातच ते माझं लग्न बी ठरवतील. मग काय करणार आहेस तू. श्री आणि ती बोलत असताना नेमकं राघव शिवनाथला तिथेच घेऊन येतो. त्याला पाहिल्यानंतर शिवनाथ तिथे गाडी थांबवतो.
त्यानंतर रात्रीच्या वेळेला अख्खं कुटुंब एकत्र जमलेलं असतानाच राघव अचानकच बॉम्ब फोडतो की अप्पा, या दोघांनी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. पण त्या दोघांची हिंमत होतच नाही हा. निदान आत्ता तरी खरं काय ते सांगून टाकतील ना ते शिवनाथला, की राघवच आता या वेळेला स्वतःहून सत्य समोर घेऊन येईल सगळ्यांच्या. पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल प्रेक्षकांनो.